पदव्युत्तर संशोधनासाठी MSc, PhD आणि MDच्या विद्यार्थ्यांना इथे प्रशिक्षण दिलं जातं। मुंबई विद्यापीठ आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी ही संस्था संलग्न आहे। जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा हाफकिनला नॅशनल इन्फ्लुएन्झा सर्व्हेलन्स केंद्र म्हणून मान्यता दिलेली आहे। हाफकिनमध्ये महत्त्वाचे 7 विभाग आहेत, पण त्यातही सर्वसामान्यांच्या खास उत्सुकतेचा आहे तो मात्र सर्पालय विभाग। इथे थोड्याशाही चुकीला क्षमा नाही। इथे गलथानपणा उपयोगाचा नाही। इथे तुम्हाला चपळाई दाखवावी लागते या सळसळणाऱ्या जनावरा इतकीच। हाफकिनचा हा सर्पालय विभाग। सध्या इथे 22 नाग आहेत। नैसर्गिक वातावरणात त्यांना इथे मोकळं सोडण्यात येतं। हाँगकाँग मधल्या एका सर्पालयाच्या धर्तीवर याची रचना करण्यात आली आहे। सध्या काम सुरू आहे ते विष काढण्यासाठी एका नागाला पकडण्याचं। हाफकिन संस्थेतील सर्पालय विभाग हे सगळ्यात जास्त जुना असलेलं सर्पालय विभाग आहे। भारतातील एकमेव म्हटलं तरी चालेल, कारण 1968 सालापासून हे सर्पालय विभागाची स्थापना झालेली आहे आणि त्यावेळेला डॉक्टर PJ देवरस नावाचे सायंटिस्ट किंवा हेड ऑफ डिपार्टमेंट होते आणि या व्यक्तीनं भारतामध्ये प्रथम स्नेक्स ऑफ इंडिया नावाचं पुस्तक काढलं आणि त्या पुस्तक रूपाने भारतातीलच नव्हे तर परदेशातील लोकांना देखील सापाच्या बाबतीमध्ये इत्थंभूत माहिती मिळालेली आहे। पकडलेल्या नागाला मग आम्ही विष काढण्यासाठी नेलं। त्यानंतर सुरू झाला एक थरार, एक लढाई उघड्या मैदानात। थोडीशी नजरचूक म्हणजे जीवाचं मोल। अर्थात अशा प्रात्यक्षिकांसाठी पुरेशी खबरदारी इथे घेतली जातेच। अखेर या नागाचं विष काढण्यात आम्ही यशस्वी झालो। विषारी सापांचं विष काढून त्याचं निर्जलीकरण करण्यात येतं, म्हणजे त्याचं पावडर फॉर्ममध्ये ते विष साठवण्यात येतं आणि त्याच्यापासून नंतर संशोधकांना ते उपलब्ध करून देण्यात येतं। तसंच त्याच्यापासून जे अँटी स्नेक व्हेनम सिरम जे आहे, म्हणजे साप चावल्यानंतर जी ट्रीटमेंट द्यायची असते त्याच्यासाठी जे अँटी सिरम वापरलं जातं ते सुद्धा या संस्थेमध्ये तयार होत होतं। वेगवेगळ्या प्रकारचे एकूण 64 साप या विभागात आहेत। नाग, मण्यार, घोणस, फुरस या भारतात आढळणाऱ्या 4 प्रमुख विषारी जाती इथे मोठ्या प्रमाणावर आहेत। इथल्या प्रत्येक पेटीमध्ये कोंडलेले आहेत दहशतीचे असे फुटकार जे मानवी शरीरावर भीतीचा शहारा आणायला पुरेसे आहेत। देशभरातील अनेक अभ्यासक तसंच संशोधक या विभागाला भेटी देत असतात आणि इथल्या संशोधनाची माहिती करून घेत असतात। सध्या सापांना प्रतिरोध करणाऱ्या वनस्पतींवर इथे संशोधन सुरू आहे। वातावरणाच्या नुसार सापाची हालचाल, त्यांचं बिहेवियर किंवा त्यांची वागणूक चेंज झाली आणि त्या पद्धतीने देखील आम्ही एक बुलेटिन नावाचं पुस्तक काढलेलं आहे। ते लोकांना ज्या वेळेला व्हिजिटर्स आपल्या या ठिकाणी येत असतात त्यांना ते आम्ही वाचण्यासाठी विनामूल्य देत असतो। सर्पालय विभागा इतकाच उत्सुकता वाढवणारा आणखी एक विभाग म्हणजे झुनोसिस डिपार्टमेंट। पण इथे तुम्हाला सापाऐवजी दिसतील ती वेगवेगळ्या प्रकारची झुरळ। अर्थात ही झुरळ आहेत खास लॅब कल्चर मध्ये वाढवलेली। अशाच पद्धतीने लॅब कल्चर मध्ये इथे केली जाते डासांची पैदास। अर्थातच हे सगळं संशोधनासाठी। या गिनीपिगला या डासांच्या ताब्यात दिलं जातंय ते यासाठीच। प्राणीजन्य मानवी रोगांवर इथे संशोधन केलं जातं। रोग जे प्राण्यांमुळे मनुष्यांना होतात आणि मनुष्यांमुळे प्राण्यांना होतात त्या रोगांवर इथे संशोधन केलं जातं।
तर या विभागामध्ये जास्त फोकस मलेरियावर केला जातो, जेई आहे म्हणजेच जॅपनीज एन्सेफलायटिस आहे त्यावर केला जातो, डेंगीवर केला जातो. तशाच प्रकारे आमच्याकडे एंटोमॉलॉजिकल स्टडीज मीन्स जे कीटक असतात वेगवेगळे ज्याच्यामुळे मानवांमध्ये रोग ट्रान्सफर होतात किंवा ज्यांच्यामुळे न्यूसन्स क्रिएट होतं, अशा प्रकारचे रोग अशा प्रकारच्या कीटकांवर देखील संशोधन केलं जातं. मिशन टू कंट्रोल मॉस्किटो मिनेस अर्थात मॉस्कोन हा एक महत्वाकांक्षी उपक्रम या विभागातर्फे शाळा आणि कॉलेजांमधून राबवला जातोय, ज्याद्वारे त्या युवकांना डासांची माहिती तसंच डासांच्या कॉलनीज ओळखण्याचं आणि ते पकडण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. डासांमध्ये अंड, नंतर अळी, प्युपा आणि फायनली मॉस्किटो म्हणजे अडल्ट डास तयार होतो. हे वेगवेगळे स्टेजेस ते पकडून घेऊन येतात, आमच्या इकडे आणतात. मग आम्ही त्यांना स्टोअर करतो, आयडेंटिफाय करतो हे कुठल्या प्रकारचा मॉस्किटो आहे किंवा कुठल्या प्रकारचा डास आहे आणि ह्या डासामुळे कुठला रोग प्रसारित होऊ शकतो. याशिवाय जे प्राणी टेस्टिंगसाठी वापरले जातात त्यांच्याविषयी माहिती देण्याचं काम, त्यांच्या वाढीसाठी प्रशिक्षणाचं आणि संशोधनाचं कामही इथे केलं जातं. त्यासाठी इथे खास अॅनिमल फार्म आहे. तिथे गिनीपिग, माईस, रॅट्स यांची लॅब कल्चर पद्धतीने वाढ केली जाते. रिसर्च, ट्रेनिंग आणि टेस्टिंग अर्थात संशोधन, प्रशिक्षण आणि चाचणी ही हाफकिनची त्रिसूत्री. इथली ही सुसज्ज लायब्ररी आणि साथीच्या रोगांबाबतचा गेल्या 100 वर्षातील संशोधनाचा इतिहास या नव्या विद्यार्थ्यांना पुढच्या काळासाठी अधिक ताकदीनं तयार करत असतो.